Hello everyone, welcome to our channel आरंभ. तुझ्या लहानपणी घेऊन गेलो होतो तुला. हे ऐकून कंटाळा आला आणि मी म्हटलं मला आता मोठेपणी जायचंय किल्ल्यात. नेमकंच कारण मिळालं. 12th बोर्डचा शेवटचा पेपर झाला आणि दुसऱ्याच दिवशी आईच्या बर्थडे निमित्त आम्ही किल्ल्यात जायचं ठरवलं. हे निघतानाचं आणि गाडीतलं फोटोशूट नेहमीचंच. पोहोचलो अलिबाग बीचला. तो पहा, अलिबागला समुद्राच्या खाऱ्या पाण्यात शानसे अगदी थाटात उभा आहे तोच. आता थोडी या किल्ल्याची माहिती बघूया. कुलाबा किल्ला समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे. हा किल्ला समुद्र सपाटीस समतोल आहे. अलिबाग किनाऱ्यावरून चालत आपण 15 मिनिटात पोहोचतो किंवा घोडागाडीनेही जाऊ शकतो. बरं, आम्ही पण घोडागाडीनेच गेलो होतो. हा बघा, हा एंट्रन्स आणि हे तिथलं फोटोशूट. एंट्री केल्याच राईट साईडला मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये कुलाबा किल्ल्याची माहिती लिहिली. कुलाबा किल्ला हा राजे शिवाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे. मराठा नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकात कुलाबा येथे आरमारचे प्रमुख केंद्र उभारले. नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज, सिद्धी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता. या किल्ल्याचे बांधकाम सखल खडकाळ बेटावर झाले असून त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे 900 फूट व पूर्व पश्चिमेकडे 350 फूट इतकी आहे. किल्ल्यात अनेक इमारती, महाल, कोशागर, तबेले व बगीचे तर होतेच, शिवाय मराठा सैन्यातील 1000 पायदळ व 700 घोडदळही होते. अनेक प्रसंगी लागलेल्या आगीने इथल्या इमारती भस्मसात केल्या, परंतु इथे अजूनही लोकांची वस्ती आहे. हे आहे गणपतीचे मंदिर. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे, हेच त्याचे वेगळे. माघी गणेश चतुर्थीला इथे फार मोठा उत्सव असतो. फुलांची सजावट, प्रचंड गर्दी आणि भक्तीने गजबजलेला असतो हा परिसर. इथे शेजारी हनुमान मंदिर देखील आहे. मंदिराच्या समोर आहे ही अजूनही प्रिझर्व्ड असलेली दीपमाळ, जी खरंच त्या काळची आठवण देत राहते. मंदिराच्या अपोजिटला आहे हा तलाव. गोड्या पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे हा. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वसलेल्या किल्ल्यात मात्र गोड्या पाण्याचा हा तलाव म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. इथल्या परिसरामध्ये भारी वाटलं, पण मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे टुरिस्टने इथे येऊन कोरलेली त्यांची नावं. जणू काही त्यांनी काही पराक्रमच केलाय. थोर मराठा सैनिक त्यांची सुद्धा नावे कोरलेली नसताना आपण कोण महात्मे आहोत. बाकी किल्ल्याभोवतीचा परिसर बऱ्यापैकी स्वच्छच होता. हे आमच्या क्यूट लेडी डॉनचं फोटोशूट. मग आम्ही इथून पुढे गेलो तर आम्हाला तोफा दिसल्या. मग हे आमचं सिंगल फोटोशूट झालं.
किल्ल्याच्या मागच्या दाराने समुद्र असा दिसतो. एंट्रन्सला केलं तसंच फोटोशूट एक्झिटला सुद्धा केलं. आणि मग थोड्या वेळाने आम्ही निघालो. आमची घोडागाडी येईपर्यंत सिनियर सिटीजन्सचं फोटोशूट केलं आणि इथला परिसर बघत होतो. मग घोडागाडीने पुन्हा आलो किनाऱ्याला. बीच म्हटलं की चाट तर पाहिजेच. एन्जॉय केलं आणि निघालो सोबत आठवणी घेऊन.